मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद। सांताक्रूजमध्ये 38.4 तर कुलाब्यात 34.1 सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना समन्वय समितीकडून संविधान बचाव सभेचं आयोजन। सुभाष देसाई, हुसेन दलवाई उमेदवार अमोल कीर्तिकर, संजय दिना पाटील यांच्यासह भालचंद्र मुनगेकर आणि तुषार गांधी यांची उपस्थिती। भारतीय नौदलाचे 26वे प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारला पदभार स्वीकारल्यावर राष्ट्रीय युद्ध स्मारकात वाहिली श्रद्धांजली। पंकजा मुंडेंच्या प्रचार करण्यासाठी गेले असता मराठा बांधवांनी अडवली प्रकाश सोळंके आमदार यांची गाडी। एक मराठा लाख मराठा घोषणा देत माजलगावातल्या वांगी गावात येण्यास केला विरोध। बीडच्या तांदळवाडी गावामध्ये नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात ज्योती मेटे आणि पंकजा मुंडे यांनी लावली हजेरी। दोन्ही नेत्या एकाच वेळी व्यासपीठावर, मात्र कोणतीही चर्चा नाही। केंद्र सरकारने लाल कांद्याची निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यात प्रक्रियेत अद्याप व्यापाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही, त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या हिमायतनगर शहरात नळ योजनेसाठी 19 कोटी रुपयांचा खर्च करून भीषण पाणी टंचाई। संतप्त महिलांचा नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा। तात्काळ पाणी प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। राज्यामध्ये 3,500हून अधिक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू, संख्या वाढण्याची शक्यता। हवामान खात्याने वर्तवला अंदाज। वर्ध्यामध्ये चुलत भावानेच आपल्या भावावर रात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना। आरोपीकडनं 3 राऊंड फायर, 1 गोळी लागून अर्शल झाडे जखमी। पोलिसांकडनं आरोपीला अटक। जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान असलेल्या द ग्लोबल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये मराठी मोहोर। मूळची अकोलेकर मात्र आता अमेरिकन नागरिक असलेल्या गार्गी खोडेने पटकावलं विजेतेपद। T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार। विश्वचषकाच्या संघामध्ये रिषभ पंत संघात पुनरागमन। विकेटकीपर सॅमसनही संघामध्ये, तर KL राहुल संघाबाहेर। T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात शिवम दुबे, मुंबईच्या यशस्वी जयस्वालची ही निवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।